श्री स्वामी समर्थ कर्जमुक्तीसाठी वाचा स्वामी समर्थ सारामृतचे 2 अध्याय, अध्याय 4 आणि 6, जो खूप जास्त फळदायी आहेत. आणि या अध्यायांना कसं वाचायचं, किती दिवसाचा आपल्याला संकल्प घ्यायचा आहे, तर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे 21 दिवसाचा किंवा 40 दिवसाचा. हे दोन्ही अध्याय आपल्याला वाचायचे आहे. आता हे अध्याय आपल्याला का वाचायचे आहे, कारण की यामध्ये चोळप्पा नावाच्या जे भक्त होते, चोळप्पा महाराज जे होते, ते अत्यंत निर्धन होते. त्यांना स्वामींनी कशा प्रकारे तारले व त्यांची गरिबी दूर कशी केली याची एक कथा आहे. त्यामुळे भक्ती आणि विश्वासाचं एक वेगळंच महत्त्व आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये आपल्याला स्वामींनी काय सांगितलं आहे. स्वामींनी यावेळेस आपल्या लीलामधून काय केलंय, तर स्वामींनी सहवासादरम्यान चोळप्पाची आणि त्यांच्या कुटुंब जेवढे होते त्यांची सगळ्यांची त्यांनी परीक्षा घेतली. मात्र ते सर्व स्वामींच्या कसोटीत पूर्ण उतरले आणि श्री स्वामी समर्थांची कृपा त्यांना प्राप्त झाली. आता जेव्हा स्वामी आपल्याला काही कसोटी देतात, परीक्षा घेतात, तर त्या परीक्षा ओळखून त्या परीक्षामध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. म्हणजे आपल्यासमोर जे संकट आहे त्या संकटावर मात करण्यासाठी जेव्हा आपण हा अध्याय पठन करू, तेव्हा मनामध्ये विश्वास, श्रद्धा ठेवून ह्या पाठचं पठन करायचं आहे. आणि जेव्हा पठन कराले तर मनामध्ये स्वामी समर्थांचं समोर बसून आपल्याला स्वामी समर्थांची सचेतन मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणून श्रद्धेने जे काही तुम्हाला दुःख आहे ते सांगून आणि मग पठण सुरू करायचं आहे संकल्पसहित. आता अध्याय 6 आणि त्याचबरोबर आपल्याला कोणचं एक मंत्र जाप सुद्धा करायचा आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे आपल्याला कळेल की 4 आणि 6 अध्यायाचं काय महत्त्व आहे आणि कोणचा मंत्र आहे कर्जमुक्तीसाठी. अध्याय 6 यामध्ये तात्यासाहेब नावाच्या व्यक्तीची कथा आहे, ज्यांनी केवळ पैशाच्या मागे न लागता स्वामींचे नामस्मरण आणि निस्सीम भक्ती केल्यास कशा प्रकारचे संकटे दूर होतात हे दाखवलं आहे. तर हा तर विश्वास आपल्याला आहेच आहे की स्वामी समर्थ सारामृत आपण जर नियमित नाही वाचू शकलो आणि कर्जमुक्ती हवी असेल तर आपण नक्कीच अध्याय 4 आणि अध्याय 6 वाचा. जेव्हा अध्याय 4 आणि अध्याय 6 वाचाले तर तुमच्या मनामध्ये स्वामी समर्थ एक विश्वास देतील आणि जे मार्ग तुमचे बंद आहे ना, त्या मार्ग तुमचे सतत उघडतील. आणि जेव्हा ते मार्ग आपले उघडायला लागतील तर तुमच्या कामातले अडथळे दूर होतील आणि उत्पन्न करायचे म्हणजे पैसे कमवायचे तुम्हाला नवीन नवीन मार्ग सापडतील आणि तेच मार्ग तुम्हाला कर्जमुक्ती करतील. कारण की या अध्यायांमध्ये अशी लीला आहे जिथे स्वामी त्यांच्या भक्तांना अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करताना नक्कीच दिसतील. आणि अध्याय 6 जो आहे ना, जर ते वाचन करतो तर मानसिक आणि आर्थिक अवस्था जी आपली चांगली नाही आहे, तर त्यासाठी आपण हा 6 अध्याय करतो. आणि कर्ज फेडण्यासाठी जी बुद्धी आणि संधी हवी ना, ती या पाठमुळे आपल्याला नक्कीच मिळायला लागते. कर्जाचा जो तणाव असतो त्यामुळे काय होतं, आपण खचून जातो. हा अध्याय आपल्याला मनाने धीर देतो आणि जिद्दीने पुन्हा उभा राहायचा एक संधी देतो. आता आपण अजून कोणची विशेष सेवा करू शकतो, तर आपण विशेष सेवा करू शकतो संकल्प करून रोज सकाळी स्वामींसमोर दिवा लावून तिथे बसून आपल्याला जो माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे तो लवकरात लवकर उतरू दे आणि मला सन्मार्ग दाखव आणि त्या मार्गावर मी चालीने, पण मी माझ्या कर्तव्याला पाठीमागे हटणार नाही. मी जे कर्तव्य करतोय त्या कर्तव्यामध्ये मला सक्षम बनवू दे आणि मला त्याच्यामध्ये यश प्राप्त होऊ दे. हे जे पाठ आहे सलग 21 किंवा 40 दिवस आपल्याला दररोज करायचं आहे. 4 आणि 6 अध्याय. याचबरोबर स्वामी समर्थांच्या 3 माळी आपल्याला करायच्या आहे
आणि त्याचबरोबर आपल्याला कर्जमुक्ती मंत्राच्या 11 माळी करायच्या आहे. आणि तो मंत्र आहे ओम रीण मुक्तेश्वर महादेवाय नमः. ओम रीण मुक्तेश्वर महादेवाय नमः. हा मंत्र सुद्धा आपल्याला 11 वेळा करायचा आहे. स्वामींची जी ही सेवा आहे ही आपल्याला शक्ती आणि संधी देते. त्याचबरोबर सगळ्यात मोठी गोष्ट जी स्वामींनी आपल्याला सांगितली आहे आणि सतत आपल्याला ते शिकवण देत राहतात की याचबरोबर तुम्हाला तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवायचं आहे, प्रामाणिक कष्ट करायचे आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिक कष्ट कराले, खर्चांवर नियंत्रण ठेवाले आणि कर्ज फेडण्यासाठी आपला प्रयत्न चालू ठेवाले, त्याचबरोबर तुम्ही हे अध्याय पठन कराले आणि जे मंत्र आहे ते मनापासून जप कराले, तर तुमच्या प्रयत्नांना स्वामी, तुमच्या कष्टांना स्वामी नक्कीच फळ देतील आणि तुम्हाला यशस्वी बनवतील. तर त्याकरता जर जीवनामध्ये असं काही कर्ज असेल तर त्याकरता स्वामी समर्थ सारामृतचे हे 2 अध्याय, 4था अध्याय आणि 6वा अध्याय नियमित पठन करा विश्वास ठेवून. त्याचबरोबर मंत्रजाप करा विश्वास ठेवून आणि हे मनात आणा की माझं सगळं कार्य झालंय. जसं चोळप्पा महाराजांची परीक्षा घेतली होती, त्या परीक्षामध्ये ते खरे उतरले. त्यांनी स्वामींवरची श्रद्धा आणि विश्वास सोडला नाही सोडला तर स्वामींची कृपा त्यांच्यावर झाली. स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहो आणि सतत होत राहो ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.